दुर्गा, कूलर मध्ये खस भरून देणारा आला होता का? त्याला बोललो होतो मी घरी जाशील म्हणून. अहो मी पण गेली होती, माहित झालं मला. तर मी पण गेली होती तिकडे जिथं थांबले आहेत ना ते चौकात, तिथं गेली होती. कशासाठी गेली होती? हेच विचारायला किती रुपये घेतात का घेतात म्हणून, नाही का आणून द्यावं लागते का म्हणून कूलरच्या टाट्या. अरे नाही नाही, नेऊन नाही द्यावं लागत, तो स्वतःच येते घेऊन जाते. हो आला होता मग घरी. असं चांगलं झालं मग आला होता तर घेऊन गेला का मग? अहो पैसे जास्त म्हणत होता ना तो. हा तुमच्यासोबत झाली होती का पैशाची काही बोलणी? नाही नाही, माझ्यासोबत काही पैशाबद्दल बोलणी नाही झाली. तो म्हणे कूलर पाहून मग सांगतो म्हणे आम्ही. हो माझा का विचार होता, ते किलोच्या भावाने खस मिळते, तेच आणून आपण घरी लावायचा. 90 रुपये किलो म्हणे खस, 2 किलो आणला तर होते ढेर. असं तुला येते का भरता? खस भरता येते त्या कूलर मध्ये? नाही हो, मला भरता नाही येत. तुम्हाला येत असेल ना? नाही नाही, मला नाही येत भरता. माझ्या बापानं कधी भरलं नाही तर मलाही नाही येत भरता. काही दिमाग लावते. किती म्हणत होता तर पैसे किती म्हणत होता? 800 रुपये म्हणत होता ना. 800 रुपये म्हणत होता का? 800 रुपये तर जास्तच होतात. मग 800 रुपये म्हणत होता. अरे तर काही कमी जास्त करत असेल ना. 800 रुपये म्हटलं तर का 800 रुपये घेईल का? काही कमी करायला बोलली नाही का? हो तशी काही नाही बोलली. मी गेली होती ना विचारायला, तर म्हणे त्याची पत्नी 500 रुपये घेतो म्हणे आम्ही, 500-600 रुपये कूलर पाहून. तो घरी आला तर मला वाटते कूलर खोलायलाच ना त्याला अर्धा तास लागला. मी म्हणतो त्याचे पैसे त्याने जास्तचे लावला असेल. किती वेळा सांगत होती तुम्हाला कूलर खोलून ठेवा, पेंट मारून ठेवा. ऐकलं नाही तुम्ही? सगळे नट असे जंग खाल्ले होते, खुलत नव्हता ना कूलर. कूलर खोलायला अर्धा तास लागला त्याला. म्हणूनच बरोबर आहे, म्हणूनच त्यानं 800 रुपये म्हटलं. पण कमी केली असते ना, 100-200 रुपये कमी करायला पाहिजेत होता. बोलली असती तर केलं असतं ना कमी. नाही बोलली मी तशी काही. मला रागाच आला 800 रुपये म्हटलं तर. म्हणलं नाही आम्हाला भरायचं आहे म्हणलं खस म्हणली. का दुर्गा, तू पण कमी जास्त करून टाकायला पाहिजेत होता. चल बनव बरं, ताट बनव, भूक लागली आता. हो हो बनवते ना. खूप गरमी करत आहे. हो किती तापते हो ऊन. अरे बाहेर अंगणामध्येच बनव जेवायचा. पाय इथंही पंखा सुरू आहे तर किती गरम गरम लागत आहे. हो बाहेरच बनवते अंगणामध्ये जेवायचा. पांडू, लागल्या का सुट्ट्या? हो पप्पाजी लागल्या सुट्ट्या. पांडू चल झोप ना, ठेव तो मोबाईल ठेव. हो ना मम्मी थांब ना 5 मिनिट. नाही ऐकत का? मोबाईल ठेव म्हटली ना. अरे पाहू दे ना, आता सुट्ट्या लागल्या म्हणते पोरगा, तर पाहू दे. का पाहू दे म्हणता तुम्ही? कुठे सुट्ट्या लागल्या? आता 30 तारखेपर्यंत शाळा आहे ना त्याची. तुम्हाला का सांगितलं सुट्ट्या लागल्या म्हणून? अरे पांडू का मम्मी का सांगितलं तू पप्पाजींना सुट्ट्या लागल्या म्हणून? सुट्ट्या नाही तर का मम्मी? काही शिकवत नाही शाळेतही गेला तर. नुसतं खेळतो आम्ही तिथं. शिकवत नाही का? वर्गामध्ये येतात आणि का म्हणतात सर पुस्तक काढा वाचा आणि आपण जातात. कोण पुस्तक वाचते मम्मी? सगळे खेळत राहतात. बघितलं कसा बोलून राहिला. अरे तर आता परीक्षा वगैरे झाली तर आता नाही शिकवत असतील ना ते सर लोक, पेपर वगैरे चेक करत असतील. मम्मी पुष्कळचे मुलं तर येतच नाही. तुला नाही जात म्हणतो तर ऐकत नाही, जबरदस्ती पाठवते मला. घरी राहून काय करशील बदमाश क्या? आणि उन्हामध्ये खेळायच्या. सकाळचीच तर शाळा राहते ना, 11 वाजे नाही तर घरी येते. तरी माहित आहे का उन्हामध्ये खेळायला जातो. बिलकुल ऐकत नाही. रे पांडू, उन्हात नाही खेळू बेटा, ऊन किती आहे आता. नाही पप्पाजी नाही खेळत मी उन्हामध्ये. घरी खेळलं तर मम्मी बोंबलते. काऊन बोंबलते तुझी मम्मी? मम्मी दुपारी झोपते तर मग बोंबलते आम्ही खेळतो तर आवाज येते म्हणून. किती नालायक आहे हा पोरगा, काही पण बोलते. केव्हा ओरडली मी? नाही तर का मम्मी त्या दिवशी ओरडत नव्हती का? अहो हा का करते, 2-4 मुलांना आणते घरी. याची गंमत सांगते मी. आणि घरामध्ये ते रेस्टिंग खेळतात. घरामध्ये रेस्टिंग खेळायची आहे का? मग बोलू नको का मी? दुपारी झोप म्हणा तर ऐकत नाही ना, काही नाही. आता तरी ऐकून राहिला का? ठेव म्हणले मोबाईल तर ठेव म्हणतो ना, नाही ऐकत का? हो ना मम्मी ठेवतो ना. ए पांडू कुठे गेला तिकडे? मग का बरं आता? असं पोरगा आहे म्हणून मग मी बोंबलत राहते याच्या मागे. आता ठेव म्हटले तिकडे गेला मोबाईल धरून. आता रात्रीचे 10 वाजले तरी झोपत नाही का म्हणतो. अरे तर तू रागवत कशाला राहते नुसती पोराच्या मागे? प्रेमाने सांग ना. आता प्रेमाने नाही तर का मारली का त्याला? असे बोलून राहिला तुम्ही. मारली का? मारली नाही, पण प्रेमाने सांगायचं असते ना. रागवत राहते नुसती जेव्हा पाहिलं तेव्हा. तुम्ही तर मलाच म्हणा. चांगल्यासाठी बोलते मी. आता 10 वाजले तर झोप बाबा. उद्या मग 7:30-8 वाजे शाळेत जावं लागते. सकाळची शाळा आहे तर उठत नाही ना मग. 7 वाजे 7:30 वाजे उठते. मग तशी सवय नाही पडत का? हो पाहिजे मला सांगायचं राहिलं. का सांगायचं राहिलं? अहो ते आपल्या गावामध्ये कूलरवाले आले आहेत. हे काय म्हणतात खस भरून देतात कूलरमध्ये. कूलरमध्ये खस भरतात का? जाडीला मध्ये भरतात खस? हो तेच मी म्हणते. आपल्या कूलरच्या जाड्या गेल्या आहेत ना, भरून टाकला असता. आता गावामध्ये आला आहे तर आता सुरूच आहे ना कूलर. कुठं आहे तरी खस? आपण कुठं थंडी हवा येते. किती वर्ष झाला आता त्या जाड्यामध्ये खस भरून नाही झाला तर कुठून ते सगळे उंदराईनं कातर कुतर केला. 5 वर्ष झाले असतील खस भरून नाही झाला तर. राहू दे यावर्षी राहू दे.
आता सुरू आहे कूलर, राहू दे, बघू मग पुढल्या वर्षी. नाही मोठे मा चोमक आहात तुम्ही. कोणत्याही गोष्टीला राहू देच करता. तर आता आवश्यकता आहे का? आता चांगला कूलर आहे सुरू, थंडी हवा येते तरी तेवढी. दुपारी नाही येत ना. दुपारी किती ऊन राहते, किती उष्णता राहते, मग थंडी हवा कुठून येईल? पण रात्री लागते ना चांगली थंडी हवा. हो लागते. झोपा आता. पोराला बोलवा. हो बोलवतो. पूर्ण ना आपल्या माईसारखे झाले आहेत. माई तर झाले ना मसाला एक. शांता, एक नंबर चहा बनवली आज तू. मस्त चहा लागला. रोजच तर चांगला बनवतो तू चहा. नाही पण आजचा चहा एक नंबर झाला होता. तू पेली नाही का? हो पेली ना मी. मी का म्हणते पोह्याचा चिवडा आहे, खाऊन घेतले असते. अरे हो, तो वाढला पोह्याचा चिवडा मी नाही खात. का हो बापा, आता वावरात चालले तर खाऊन घेतले असते ना एक प्लेट. त्या चिवड्यामध्ये चाय मिक्स करून खाल्ले असते. वाढला नाही खाऊन होत. हट, पागल आहे का? ते लहान मुलांसारखे चाय मिक्स करून चिवडा खा म्हणते. हो तर मग आता तसेच जाईल का वावरामध्ये? उठली नाही मी लवकर तर आता काहीच नाही झाला बनवून. उठली तर आता झाडू बिडू लावली, ब्रश वगैरे केली आणि चहा बनवली. आता जातो म्हणता वावरात, थोडा वेळ थांबले असते तर. नाही जाऊ दे, आता 15 दिवसाची गोष्ट आहे. 8-15 दिवसात तर मग आंबा उतरावाच लागेल. मुलं धूम करतात ना, सकाळी चालले जातात. एक काम करशील, सोनू जोड ना डबा पाठवून देशील स्वयंपाक झाला की. हो ठीक आहे, तशी करीन मग. म्हणजे आहेत का जी बाई? कोण आला शांत सकाळी? आता मला का माहित कोण आला तर? बघा बरं जाऊ. नवीनच आवाज आहे ना. होता का? घाबरता का तुम्ही? जा ना थोडस अंगणामध्ये. अजी बाई, हो आलो. कोण आले बाबा? जाऊन पाहते मी पण. अजी मोठा भाऊ, त्या घरच्या वहिनीला बोलवा बोला. तितक्या वेळचा आवाज देत आहो मी. नाही तर मग भाऊ असतील तर त्यांना बोलवा. अरे मीच आहे या घरचा मालक. असं तुम्हीच आहात का? अजी सॉरी, मला का वाटलं तुला? घरून निघालो मी. आता तसं नाही भाऊ, आता माहित नव्हता ना मला, मी ओळखत नाही ना. काल आलो होतो तर तुम्ही होते नाही घरी. हो, मी वावरामध्ये गेलो होतो. अरे जाडीवाले भाऊ तुम्ही का? बाबा तुम्ही तर सायंकाळपर्यंत आणून देईन म्हणत होते ना. आता बनवून झाल्या तर पोहोचवून देतो म्हटलं. कोणाकडे करायचं आहे फिट कूलर? इकडे बाहेरच करावं लागेल ना, इथं खिडकीमध्ये राहते. तुम्हाला म्हंटली हो मी रात्री कशाला आतमध्ये आणता म्हणून. तुम्ही नाही ऐकले, आतमध्ये आणून ठेवले. कोण चोरणार होते तर माहित नाही. शांता, काही भरोसा नाही लोकांचा. तेवढा चांगला कूलर आहे. रात्री कोणी नेला वगैरे असता तर फुलकाल केला होता. हो, कोण नेते तर माहित नाही. अरे हे आपले कोणी पिदाडी वगैरे नेला असताना लोहा लोकांमध्ये विकले असते. भान राहते का पेल्यावर? हो की नाही? बरोबर आहे ना माझ्या बोलणं? हो एकदम बरोबर म्हणता तुम्ही. एवढे पैसे घ्यावे लागतात का? जास्तच पैसे घेतले ना. नाही भाऊ, जास्त पैसे कुठं घेतलं? बाबूरावच्या इथं 700 रुपये सांगितलं आणि शांताकडून 800 रुपये घेत आहे. बरोबर आहे का? कोण बाबूराव? अजी भाऊ, काल मी आली नव्हती का? माझ्यासोबत एक बाई होती. त्यांची इथली गोष्ट करून राहिली आहे. असं अजी, पण आता तुमच्या कूलर खोलायला थोडा वेळ लागला ना. वेळ लागला तर काय झालं? असं नाही चालणार. 700 रुपये त्यांच्याकडून घेतलं तर आम्ही पण 700 रुपये देऊ. ठीक आहे बाबा, ठीक आहे, 700 रुपये द्याल. एकट्याने तर इकडे बाहेर कूलर नाही येणार. शांत, जा विशालला आवाज दे बरं. अहो झोपला आहे ना तो पोरगा. अरे आता वाजले किती? 6:30-7 झाले. उठव ना, किती वाजेपर्यंत झोपले राहतील पोरं? अहो तो रात्रपर्यंत अभ्यास करते ना. उठेल, त्याची झोप खुलेल तर उठेल. तर हे भाऊ आहेत तरी यांच्यासोबत इकडे बाहेर आणून घ्या कूलर. तसं करावं लागेल. चल बरं का थोडासा कूलर आणून घेऊ इकडे. हो चला येतो. सूर्यकांता का करून राहिली बापा? सूर्यकांता का करत होते तर? किती वेळची आवाज देत आहो? 4-5 वेळा आवाज दिले मी. मागे होती ना तिकडे, म्हणून आवाज नाही आला. आंघोळीला जातो म्हणाले तर पाणी काढून देत होते त्यांना. आल्या काऊन नाही तर तिकडे वहिनी? नाही आले, तुमचे इथले भाऊ आहेत ना. का बाबा वहिनी तुम्ही पण त्यांना का घाबरता का? नाही घाबरत वगैरे नाही, पण असं वेगळंच वाटते. एका वेळेस आतमध्ये येऊसे नाही वाटत का? माहित नाही कशा गोष्टी करता वहिनी तुम्ही. मी का म्हणते सूर्यकांता, तो कूलरला खस लावून देणार आलाय. बापा तुम्ही तर म्हणत होते ना की आज सायंकाळी येणार आहे म्हणून 4-5 वाजे. काल म्हणत होता तसं. आज पा आता 7:30. हो 7:30 वाजले असतील आता. येऊन गेला. कालच भरपूर केला असेल. आता जाड्या फिट करत आहे कूलरला. हे आहेत आमच्या इथं. तुम्ही म्हटली इथं उभे राहा तुम्ही. मी पटकन म्हटले सांगून येते. हो यांना मग असेच सांगितले मी, चहा पित होते तेव्हा. आता जातो म्हणत होते तिकडे. आता तुमच्या घराकडेच पाठवतो. लवकर पाठवाल. कूलर फिट करेल ना जाईल मग. हो आता आंघोळ झाली की येतात ना. हो ठीक आहे मग पाठवा. जर नाही आले तर मग तुमच्या इथल्या भाऊ बरोबर पाठवून द्याल त्यांना इकडे. ठीक आहे मग तशी करते. वहिनी मी टावेलीसाठी आलो होतो इकडे. तुमचा आवाज आला तर इकडे सरळच आली. आंघोळ बिंघोळ झाली असेल तर ओरडतील. सूर्यकांता, टावेल कुठं आहे? आले. हे ना सूर्यकांताच्या इथले भाऊ मोठे किनकिन आहेत बाबा. आंघोळीसाठी पाणी काढून दे, टावेल दे. आमच्या इथं बरं आहे, घेऊन जातात आपले कपडे, टावेल टोवेल. पाणी काढून द्यावं लागते फक्त आंघोळीचं.
तुमको बोला बाई बोला. नाही म्हटलं काल तुमच्या इथले भाऊ आले होते. हा, ओळखले आता ओळखले मी तुम्हाला. आले तेव्हाच असं वाटलं मला. आता कसं एकच वेळा पाहिली होती ना. नाही म्हटलं म्हणता ना तुम्ही तर. तेवढे अर्धा तास खोललं म्हणत होते कूलर. आणि मग आणायच्या वेळी नाही म्हटलं म्हणते तुम्ही. पैसे खूप सांगितलं ना तुमच्या इथल्या भाऊनी. विचारायला आली होती मी तर तुम्ही 500 रुपये म्हटले होते. एका वेळेस 800 रुपये बोलले. बाई मी आधी म्हटली होती ना तुम्हाला की जाड्या किती साईजच्या आहेत म्हणून. तुम्ही जे साईज सांगितलं त्याच्यापेक्षा मोठ्या जाड्या आहेत खरं तुमच्या. माझ्या जाड्या मोठ्या नाही आहेत बापा. माझ्या कूलरच्या जाड्या मोठ्या आहेत. हो तर अशा किती मोठ्या आहेत त्या. थोड्याशा निघते आहेत याच्यापेक्षा. आले ना सांगत होते. बोलले म्हणे त्या बाईने काही कमी जास्त केले नाही म्हणे. सरळ नाही म्हणाले म्हणे. नाही एकदम 800 म्हणाले की नाही. तर म्हटली अजून जाईन आणि तुम्हाला विचारेन. नाही बाई मी फक्त भरायचं काम करते. त्याच्या आणतात जाळी. त्याच्यानुसार ते पैसे सांगतात. हो तर मी काय म्हणतो काही कमी नाही करतील का. आता मी नाही बोलू शकत बाई. आता त्या कूलरच्या जाड्या नेऊन दिल्या आहेत. गावात गेले आहेत ना. करतील तर 100 रुपये कमी करतील. त्याच्यापेक्षा तर काही कमी नाही करणार. असं म्हणजे 700 रुपये. हो बाई हो. 2-3 जणांचे ते तुमच्या सोबत तुमच्या मागे आल्या नव्हत्या का बाया. त्यांच्या इथले आणलं ना जाळ्या. हो का त्यांच्याकडून मग किती घेतले ते माहित नाही बा. पण तुमच्या सांगत होते की त्या बाईने नाही दिलं जाड्या म्हणून. म्हणत होते ना तुम्हाला की काही बोललेच नाही म्हणून. एका वेळेस म्हटलं म्हणा की नाही भरायचं आहे आम्हाला खास. आता तेच सांगतील बा किती घेतात. तर मी तर आपल्याकडून म्हटली बाबा 100 रुपये कमी करतील म्हणून. आले ना आले ते आले. बाई म्हणत आहेत की काही कमी नाही करतील का म्हणून. मी म्हणले 100 रुपये कमी करतील. हे बघा बाई काल कूलर खोलायला किती वेळ लागली तुमच्या इथं. तुम्हालाही माहित आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही खटे म्हटले की नाही जाळीच खस भरणेच नाही आहे. वाईट वाटलं ना. आता तुमचा माल तुमची इच्छा. नाही बा म्हटलं असतं की नाही जास्त होते. काही 100 रुपये कमी करा. ते गोष्ट वेगळी होती. हो नाही बोलली मी काल. म्हणलं आता एक वेळ अजून जाऊन विचारेन म्हणून नाही बोलली मी काल. अजिबाई आता परवा निर्वाचीच गोष्ट सांगतो. असंच पुराणा कूलर होता आणि छोट्याच जाड्या होत्या. त्यांच्याकडून मी 300 रुपये घेतलो. म्हणजे 300 रुपये सांगितलं त्यांना. पण तो कूलर खुलत नव्हता. मोठ्या याच्याने मी तो कूलर खोललो आणि त्यांच्या कूलर व्यवस्थित करून दिलो. त्यांनी स्वतःहून 50 रुपये जास्तच दिला मला. नाही बा एवढी वेळ लागली तुम्हाला म्हणाले. 350 रुपये दिला. मग असं आहे ना. आता तुम्हालाही माहित आहे तुमच्या इथं अर्धा तास लागला मला खोलायला. कूलर किती जंग खाल्ला होता. आता बाकीच्यांकडून मी घेतलो 700 रुपये. त्यांनाही 800 रुपये सांगितलं. त्यांनी 100 रुपये कमी केला. आता तुमच्याकडूनही घेईन मी 700 रुपये. जमत असेल तर मग येतो. ठीक आहे येऊन जा आणि त्या जाळ्या आणून टाका. बरं येतो मग. नाही म्हटलं किती दिवस थांबणार आहात. अजून आहात का 2-3 दिवस. बघू बाई आता इथं किती दिवस काम होते. आजच जर संपला तर आजच निघून जाऊ. उद्या संपेल तर उद्याच निघून जाऊ. कामावर आहे ना आता. असं हा. येतो मग मी थोड्या वेळात येतो. हो ठीक आहे. अरे बुलबुल झाला का स्वयंपाक. हो झाला स्वयंपाक झाला. जेवण करून घ्या तुम्ही. हो खूप भूक लागली. तू पण करून घे ना सोबत जेवण. हो सोबतच करून घेऊ चला.